नमस्कार. गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांच्याकडून प्राप्त 24 फेब्रुवारीपर्यंतचा बाजारभाव पाहूया. जर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे, म्हणजे आरगमध्ये एक होलसेल चालू झालेलं आहे आणि त्याचा फायदा तुम्ही सर्वजण घ्या. जी बेरोजगार लोक आहेत, त्यांनी या होलसेल भाजीपाला विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता किंवा आपला व्यवसाय चालू करू शकता. तर 24 तारखेपर्यंतचा बाजारभाव पाहूया. वांगी 18 ते 51 रुपये किलोपर्यंत झाल्या. टमाटो 5 ते 14 पर्यंत झालेला आहे. कारली 25 ते 46 रुपये किलोपर्यंत झाले. भेंडी 60 ते 75 रुपये किलोपर्यंत झाली होती. दोडका 47 ते 60 रुपये. गाजर 12 ते 20 रुपयेपर्यंत झाले होते. कोबी 4 ते 9 रुपये किलो झालेलं होतं. काकडी 35 ते 55 पर्यंत झालेलं होतं. बीन्स 18 ते 51 पर्यंत झालेलं होतं. फ्लावर 140 पर्यंत झालेलं होतं. म्हणजे ती धानागाचं हे आहे 130 ते 140. मिरचीचा भाव झाला होता 60 ते 75 रुपयेपर्यंत. ढबू मिरची झाली होती 47 रुपयेपर्यंत झाले होते. बीट 4 ते 6 रुपये नग झाले होतं. वरणा 55 ते 61 रुपये झालेलं होतं. घेवडा 30 ते 40 रुपये किलो झाला होता. कांदा 10 ते 20 पर्यंत झालेला होता. बटाटा 10 ते 20 पर्यंत झालेला होता. आलं 40 ते 50 रुपये किलोपर्यंत झालेलं होतं. लिंबू प्रति नग 2 ते 4 रुपये असं झालेलं आहे. वाटाणा 32 ते 38 रुपये किलोपर्यंत झालेला आहे. कांदापात 4 ते 6 रुपये पेंडी झालेला आहे. मेथी 5 ते 6 रुपये पेंडी. कोथिंबीर 4 ते 10 रुपये पेंडी. पालक 4 ते 6 रुपये पेंडी. शेपू 5 ते 6 रुपये पेंडी. मुळा नग 4 ते 6 3 ते 4 पर्यंत झालेला आहे. मुळा शेंगा 25 ते 30 रुपये किलोपर्यंत झालेला आहे. शेवगा 50 ते 90 रुपये किलोपर्यंत झालेला आहे. कैरी 30 ते 35 रुपये किलो. चिक्कू 25 ते 35 रुपये किलो. रामफळ हे झालेलं 40 रुपये किलोपर्यंत. वरणा काळा वरणा म्हणतोय आपण त्याला किंवा श्रावण घेवडा 60 रुपये किलोपर्यंत झालेला आहे. गवारी 110 ते 150 रुपये किलोपर्यंत झालेले आहे. आता आपण पाहिलं गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांच्याकडून प्राप्त या 24 तारखेपर्यंतचा बाजारभाव. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशनची बेल तुम्हाला ज्यावेळी बाजारभावाचे अपडेट ज्यावेळी मिळेल त्यावेळी तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.